आता आपल्या लाडक्या तिरंग्याशी संबंधित लोकचळवळ. तिरंगा डौलानं फडकताना पाहिला की प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो. हा राष्ट्रध्वज आपल्या घरावरही फडकवता आला तर, असा आधी खूप जणांच्या मनात येऊन गेलंही असेल, कारण तेव्हा केवळ सरकारी इमारतींवर आणि सहकारी संस्थांमध्ये विशिष्ट काळात तो फडकवायला परवानगी होती. हर घर तिरंगा अभियानानं हा अधिकार प्रत्येक भारतीयाला मिळाला. हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022मध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात झाली. तेव्हापासून तिरंगा घराघरात पोहोचवण्याला लोकसहभागाची जोड मिळाली. या अभियानाचा हेतू केवळ घरावर ध्वज फडकवणं नाही, तर स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान जाणून घेणं आणि राष्ट्रध्वजाशी भावनिक नातं जोडणं हा त्यामागचा विचार आहे. यंदा हे अभियान 9 ऑगस्टला सुरू झालं आहे, 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे संपूर्ण देशभरामध्ये. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अभियानाचा शुभारंभ केला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यस्तरीय सुरुवात झाली. आत्ताच म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातही अभियानाला व्यापक लोकसहभागाची जोड दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यात हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात झाली. तिरंगा यात्रा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांचा सहभाग अशा माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. कारण तिरंगा केवळ ध्वजारोहणाच्या वेळी दिसणारा ध्वज न राहता तो घराघरात मनामनात पोहोचावा, हा या अभियानाचा गाभा आहे. यंदाच्या अभियानाला आणखी एक ऐतिहासिक संदर्भ आहे. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिनही विशेष ठरणार आहे. लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात वंदे मातरमला विशेष स्थान देण्यात आलंय. स्वातंत्र्य लढ्यात असंख्य भारतीयांना प्रेरणा देणारं हे गीत आता त्याच्या 150 वर्षांच्या प्रवासाची आठवण करून देणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचा केंद्रबिंदू वंदे मातरमची 150 वर्ष आणि युवा शक्ती फॉर विकसित भारत ॲट 2047 हा आहे. यंदाच्या तिरंगा उत्सवात युवक, स्वयंसेवी संस्था, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि विविध सरकारी यंत्रणांनाही सहभागी करून घेतलं जात आहे. तिरंगा यात्रांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत अनेक उपक्रम होत आहेत. पंतप्रधानांनी देखील नागरिकांना हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा आकाराला येण्यामागचा इतिहास देखील रंजक आहे. त्यामागे स्वातंत्र्य लढ्याचा मोठा प्रवास आहे. 1906मध्ये कलकत्त्यात पहिल्यांदा भारतीय ध्वज फडकला. पुढच्या वर्षी क्रांतिकारक मादाम भिकाजी कामा यांनी पॅरिसमध्ये भारतीय ध्वज फडकावत स्वातंत्र्याची साथ परदेशात पोहोचवली. 1916मध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीत आणखी एक ध्वज पुढे आला. मग 1921मध्ये विजयवाड्यात काँग्रेसच्या अधिवेशनात पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींसमोर ध्वजाची रचना मांडली. पुढे या ध्वजात बदल होत गेले. 1931मध्ये भगवा, पांढरा आणि हिरवा असा तिरंगा आणि मध्यभागी चरखा स्वीकारला गेला. हेच 3 रंग आणि मध्यभागी वाघ असा ध्वज आझाद हिंद सेनेनं स्वीकारला. 1943मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये तिरंगा फडकवला. अखेर स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेनं आजचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. चरख्याच्या जागी अशोकचक्र आलं. आपल्या भारतीयांचा मानबिंदू तिरंगा. चला आपणही या प्रवासाचे शिलेदार बनूया. आपल्या घरावर अभिमानानं तिरंगा फडकवूया.